आई बापू देते आम्हाला जामीनदार, सरकार जामीनदार कुठे द्या? 5 लाख लोन मिळतोय अपंगाला, जामीनदार बघतात. 2 जामीनदार कसले आपल्याला? लवकर लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीणजी स्वामी यांना तुम्ही सध्याच नाही, पण या तालुक्याचे आमदार तुम्ही या सरकारला रुग्ण घेऊन जागा केलं पाहिजे. तुम्ही त्यांच्यावर पेटून उठला पाहिजे, तुम्ही रस्त्यावर उतरला पाहिजे. जो शेतकऱ्यासाठी लढतो त्याच्यावर सुद्धा आता हे सरकारचे गाव पोचलेले गुंड आता हल्ला करत आहेत. म्हणजे भविष्यात शेतकऱ्यासाठी कोण लढावं का नाही हा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये उभा राहिले. भाऊने जो चक्का जाम हे आंदोलन आज पुकारलेलं आहे, त्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाच्या वतीनं व अश्लेषभाई मोरे यांच्या वतीनं आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो चक्काजाम आंदोलन सुरू आहे त्या चक्काजाम आंदोलनाला आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही जाहीर पाठिंबा देतोय. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो. माझा शेतकरी आत्मदान करतोय, आत्महत्या करतोय. उपराष्ट्रपती राजीनामा दिला गेलेला आहे. कशामुळे दिला गेलेला आहे? हे सरकार शेतकऱ्यांना शब्द देत आहे. अरे या देशाचे पंतप्रधानांना लाज वाटली पाहिजे. पण आमच्या या सरकारमधले मंत्री खेळत आहेत रमी. शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याची कर्जमाफी. माझा देश माझ्यापेक्षा बंगला बच्चू भाऊ, माझ्या देशाला वाचवा, माझ्या शेतकऱ्याला वाचवा. बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माझा देश माझ्यापेक्षाही अधिक अपंग झालाय. बच्चू भाऊ माझ्या देशाला वाचवा, देशातील शेतकऱ्यांना वाचवा हे शब्द आहेत दिव्यांग बांधवांचे. डोळ्यात अश्रू, अत्यंत भावूक असे उद्गार काढत ज्याला चालताही येत नाही असे दिव्यांग बांधव सरकारवर आपला आक्रोश व्यक्त करत धाराशिवच्या उमरगा शहरात शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी प्रहारच्या वतीनं महामार्ग चक्काजाम केला. तब्बल अर्धा तासांपेक्षाही अधिक वेळ दिव्यांग बांधवांनी महामार्ग जाम केला होता. बच्चू भाऊ यांच्या पुढाकारातून या चक्काजाम आंदोलनासाठी प्रहारचे इसाक शेख, रामेश्वर मतने, नागराज मसरे, मोहसिन शेख, शिवाजी पाटील, नारायण भुसने, उमाकांत भोसले, शिवराज गावडे आदींसह तालुक्यातील मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधव सरकारवर आक्रोश व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करताना दिसून आले. या आंदोलनात काँग्रेसचे नेते विजय वाघमारे, काँग्रेस तालुका अध्यक्ष अर्जुन बिराजदार, बाबा म्हस्के, दादासाहेब गायकवाड, शिवाजी गायकवाड, आश्लेष भैया मोरे, मित्रमंडळाचे विशाल काणेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विजयकुमार नागणे, विजय तळभोगे, भगवान जाधव, वंचित बहुजन आघाडीचे नेते रामभाऊ गायकवाड, मयुरीताई पैलवान, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार, सुरेश वाघमारे, छावा संघटनेचे बाळासाहेब माने आणि इतर समविचारी पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकरी आत्मदान करतोय, आत्महत्या करतोय. अरे या देशाचे मला तुम्हाला सांगायचं, या देशाचे उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिला गेलेला आहे. हे कशामुळे दिला गेलेला आहे? हे सरकार शेतकऱ्यांना शब्द देत आहे आणि पाठ फिरत आहे. अरे या देशाचे पंतप्रधान यांना लाज वाटली पाहिजे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा, एकनाथ शिंदे तुम्हाला लाज वाटल्या पाहिजे. शेतकऱ्याला शब्द देता आणि परत पाठ फिरवता. शेतकऱ्यांची कर्जमाफी मागतोय. अरे आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे, आमची मोठी मागणी नाही. सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्याला सांभाळतोय. अरे तुम्ही सांभाळायची आम्हाला गरज नाही. तुम्ही आमच्या शेतीमालाला भाव द्या, आमच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा. अख्ख्या सरकारला मला महाराष्ट्रातला शेतकरी सांभाळेल. आई बापू देते आम्हाला जामीनदार, सरकार जामीनदार कुठे द्या? 5 लाख लोन मिळतोय अपंगाला, जामीनदार बघतात. 2 जामीनदार कसले आपल्याला? नोकरदार जामीनदार कसे काय? कशासाठी? आई बाप देते आम्हाला जामीनदार, सरकार जामीनदार बघतोय. 5 लाख चक्काजाम आंदोलनाला
आमच्या छावा संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे. हे सरकार 3 तिघडी आणि काम बिघडी आहे. कारण शेतकऱ्याच्या जो शेतकऱ्यासाठी लढतो त्याच्यावर सुद्धा आता हे सरकारचे गाव पोचलेले गुंड आता हल्ला करत आहेत. म्हणजे भविष्यात शेतकऱ्यासाठी कोण लढावं का नाही हा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना माझी एवढीच विनंती आहे, तुमच्यासाठी लढायचं का नाही शेतकऱ्याच्या पुत्रांना? लढायचं की नाही एवढं सांगा तुम्ही मला. मग जर लढायचं असेल तुम्ही सुद्धा आता रुमणं घेऊन रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. कारण जो शेतकऱ्यासाठी लढतो त्याच्यावरतीच आज भ्याड हल्ला या हरामखोर सत्य माजोर्डा सरकारचे जे पोचलेले गुंड आहेत ते करतात. आज आमच्या लढणाऱ्या शेतकऱ्याच्या पुत्रावरती भ्याड हल्ला करतात आणि अशा या गावगुंडांना आता रस्त्यावर रुमणा घेऊन त्यांना चोपलं पाहिजे. त्याच्याशिवाय मी सांगू इच्छितो या उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीणजी स्वामी यांना तुम्ही सत्तेत नाही पण या तालुक्याचे आमदार तुम्ही या सरकारला रुमणा घेऊन जागा केलं पाहिजे. तुम्ही त्यांच्यावर पेटून उठला पाहिजे. तुम्ही रस्त्यावर उतरला पाहिजे. तुम्ही तुमच्या आमदारांना सांगा आमची अशी मागणी आहे, शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी रुमणं घेऊन विधानसभेमध्ये जा आणि आमचे प्रश्न मांडा. आणि आजचा रस्ता रोको या ठिकाणी केलेला आणि या रस्ता रोकोला पोलीस प्रशासनानं या पोलीस स्टेशनचे PI अश्विनीताई भोसले मॅडम यांनी आम्हाला या चक्काजामला चांगल्या पद्धतीनं सपोर्ट केलेला आहे. त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उमरगा तहसीलदार यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदन उमरगा महसूल मंडळ अधिकारी जेवळीकर यांनी स्वीकारले. शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी संपन्न या महामार्ग चक्काजाम आंदोलनात तालुक्यातील शेतकरी, मजूर, कामगार, कष्टकरी, दिव्यांग, मेंढपाळ, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सक्रिय सहभाग नोंदविला. तब्बल अर्धा तासांपेक्षा अधिक वेळ मुख्य चौकात हा चक्काजाम करण्यात आल्यानं महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी उमरगा पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी चोख बंदोबस्त ठेवत दिव्यांग बांधवांना मदत करताना दिसून आल्या. हे विशेष. त्यामुळे सर्व दिव्यांग बांधवांनी पोलिसांचे यावेळी आभार मानले. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, गोरगरीब अपंग बांधवांना त्यांच्या मागण्या मान्य करण्याची येत नाही आम्ही. पण आमच्या या सरकारमधले मंत्री खेळत आहेत रमी. कारण या देशाला खऱ्या अर्थानं एक चांगल्या सरकारची गरज होती. पण आज या ठिकाणी आम्हाला असं वाटतंय की हे सरकार फक्त 3 चाकाचं रिक्षा आहे जे कुठेही पलटी खाण्याचं काम करत आहे. या सरकारला वारंवार सांगूनही शेतकरी कर्जमाफी देत नाही आणि सांगितलं होतं की आम्ही 7-12 कोरा करू. पण हे सरकार का म्हणतंय पेटी भरायचं सारखं काम करत आहे. पण बांधवांनो, या देशात या राज्यामधलं हे सरकार करतंय काय तर निवळ आणि निवळ या जनतेची दिशाभूल करण्याचं काम करतंय. वेगवेगळे दिशाभूल करून तुमचं मतदान या सरकारनं घेतलं आणि या तुमच्या आमच्या मतावर जे या सत्तेमध्ये गेलेले माजुरी सरकार हे तुम्हाला आम्हाला नेस्तनाबूत करण्याचं काम करतंय. अरे ज्या लोकांना, ज्या अपंगांना इथं हात नाहीत, पाय नाही, आज वेगवेगळ्या अवस्थेमध्ये या ठिकाणी जे अपंग या रस्त्यावर उतरलेले आहेत याचं नेतृत्व प्रहार संघटनेचे आदरणीय कडूभाऊंनी बऱ्याच दिवसापूर्वी अनेक दिवस त्यांनी आमरण उपोषण केलं. त्यांना एक वेगळ्या पद्धतीची दिशाभूल करून हे आंदोलन उठवण्याचं महापाप या सरकारने केलं. परंतु ते आंदोलनाचं जे काय आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन पूर्णपणे तडीला गेलेलं नाही. म्हणून पुन्हा एकदा या राज्यामध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. आणि याच चौकात ज्या पाठीमागे आंदोलन झालं मी त्यावेळेस जाहीर या मुख्यमंत्र्याचा निषेध केला. कारण त्या ठिकाणी मी सांगितलं होतं की फडणवीस हे विषारी माणूस आहे, हे त्याच्या नावाचाच विष आहे. पण पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगतो की विषारी माणसाला आपण आता पुढच्या काळामध्ये त्यांची जागा दाखवून दिलं पाहिजे. या चक्काजामला काँग्रेसच्या वतीनं पाठिंबा देत आहोत. व मला एकच सांगायचं आहे की महाराष्ट्र शासनानं, मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या अगोदर सांगितलेलं होतं की शेतकऱ्याचा जो 7-12 आहे तो आम्ही कोरा करू. पण आजपर्यंत त्यांनी तो कोरा केलेला नाही. आणि अपंग बांधवाच्या ज्याही मागण्या असतील त्याही त्यांनी पूर्ण करावं. शेवटी मी एकच सांगतो की या शासनाला आणि आपण सर्वांनी मिळून एकच म्हणू, अरे देत कसं नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे देत कसं नाही, घेतल्याशिवाय राहत अरे नाही. देत कसं नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आणि आम्ही देश हाच आहे की सरकारने जे खोटे आश्वासनं दिलेले आहेत आपल्या सर्वसामान्य जनतेला
त्या आश्वासनाची पूर्तता करावी आणि ती अंमलात आणावी यासाठी हे आंदोलन आहे. मला सांगा तुम्ही की आपल्याला इलेक्शनमध्ये यांनी सांगितलं होतं 7/12 कोरा करू म्हणून. 7/12 कोरा करायचं तर काहीच केलेलं नाहीच आहे, पण उलट शेतकऱ्यांना कर्ज जे काढलेलं आहे ते भरा म्हणून ह्यांचं फोर्स चालू आहे, यांनी प्रेशर चालू आहे. शेतकऱ्यांची सक्तीची कर्ज वसुली हे करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.